हे गाईज, गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आज सकाळी सकाळी आपली स्वारी कुठे चालली आहे? सो आपली स्वारी चालली आहे फिश मार्केटला. एवढ्या सकाळी सकाळीच ऑलमोस्ट 6:30 व्हायला आले आहेत आणि आपण चाललो आहोत बाईकने मालाड मार्केटला, फिश मार्केटला. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. मी फर्स्ट टाईम जात आहे एवढ्या सकाळी सकाळी फिश मार्केटला. सो आय एम सुपर डुपर एक्सायटेड. जाऊन भेटते तुम्हाला तिकडे. सो गाईज, आम्ही फिश मार्केटमध्ये पोचेपर्यंत ऑलमोस्ट सकाळ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि हे जे आहे ना, हे शॉप्स आहेत कपडे वगैरेचे अँड ऑल. आणि आता मी तुम्हाला दाखवते. हे आहे फिश मार्केट मालाडचं. आणि इकडे भरपूर असे मासे आहेत आणि एक्सपेक्ट नव्हती ती गोष्ट म्हणजे मला भरपूर सगळी लोकं, म्हणजे ऑलमोस्ट फुल फिश मार्केट वॉज फुल. अशी सगळी माणसं होती तिकडे, म्हणजे भरपूर माणसं आलेली. हा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष संपल्यानंतरचा जो संडे आलेला त्याचा, म्हणजे 21 तारखेला आम्ही केलेलो. आणि एवढी सगळी गर्दी, बापरे. आय वॉज लिटरली शॉक. एवढ्या सकाळी सकाळी कोण येतं? मला असं वाटतं की जास्त गर्दी असा सकाळी सकाळी गेल्यावरती, पण सकाळी सकाळी गेल्यावरती बापरे भरपूर अशी गर्दी होती. अँड इट वॉज नॉट एक्सपेक्टेड ॲक्च्युली, पण भरपूर गर्दी होती इकडे. पण इकडे तेवढीच असं छान वाटत होतं. भरपूर फिशेस आम्ही पाहिले. पापलेट होतं, सुरमई होते, फ्रॉन्स. आणि बघा, म्हणजे मी ॲक्च्युली बॉटम पॅन्ट घातलेली आणि ती थोडीशी अशी लूज असते, राईट. सो ती पूर्ण अशी पाण्यात वगैरेमध्ये हे होत होती. सो व्हॉट आय डिड, मी त्याला असं पकडून एका हाताने शूट करत होते आणि एका हाताने त्या प्लाझोच्या ह्याला पकडलेलं. पण इकडे व्हरायटीज तर होते. आणि आम्ही इकडे फ्रॉन्स घेतली. हे तुम्ही बघू शकता, ऑलमोस्ट टायगर फ्रॉन्सच्या बराबरची आहे ही फ्रॉन्स आम्ही घेतली. पाहू शकता तुम्ही किती मोठी आहे ही फ्रॉन्स. आणि कमेंट करा ज्या लोकांना फ्रॉन्स आवडते त्या लोकांना प्लीज कमेंट करा. मला फ्रॉन्स आवडते, पण फ्रॉन्समध्येही मला फ्रायच आवडते. फ्रॉन्स मला असं ग्रेव्ही वगैरेवाला फ्रॉन्स नाही आवडत. आय लव्ह अ फ्रॉन्स फ्राय. तुम्हाला म्हणजे तुम्हाला लोकांना फ्रॉन्सची कोणती रेसिपी आवडते ते कमेंट करून सांगा आम्हाला. आणि इकडे आहेत ना असे भरपूर असे खेकडे होते. मी खेकडे पाहिले बघा. हे दोन्ही ह्या एक टोपात खेकडे आहेत आणि त्या एक टोपरात खेकडे आहेत. तुम्ही बघू शकता किती खेकडे होते. आणि इकडे आम्ही आता आलो आहोत फिश कट करायसाठी. तुम्ही बघू शकता कसं, म्हणजे इट्स सिरियसली सल्यूट आहे या लोकांना. प्रॉपर क्लीन करून दिलेलं. आणि ही आली सुरमई, जी आता कट होणार आहे. माशाला कसं ओळखायचं, इनफॅक्ट ज्या माशा ताजा असतो त्या माशाला जास्त ब्लड असतं, लाईक रेडिश असतो. तर तो मासा खूप ताजा असतो. तो मासा फ्रोझन नसतो इनफॅक्ट. सो गाईस, ही बघा, ही आहे मुशी. आणि आता ही मुशीला साफ करत आहेत. सो तुम्ही बघू शकता. तो गाईस, इकडे बघा किती क्यूट मांजर झोपलेत. तो गाईज, आता आम्ही इकडे घ्यायला आलो आहोत कोथिंबीर, लिंबू आलं आणि हे सगळं. इकडेच भाजी मार्केट आहे, सो तिकडे आम्ही आलो आहोत. सो आता आम्ही निघालो आहोत जायला. आणि हे बघा, दीपक मामा येतं पाठवून स्कूटीवरनं. सो चलो घर पे. आता आम्ही घरी जायलो.
आता आम्ही हार घ्यायला थांबलो. सो आता घरी जाऊन भेटते. सो आता आम्ही घरी पोचलो आहोत आणि आता पप्पा फिशला वॉश करणार आहेत. सो जेवढी फिश पाहिजे आहे ना तेवढी आपण प्लेटीमध्ये सेपरेट करून घेतलेली आहे आणि जी फिश नको आहे आपल्याला त्याला आपण डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. पण त्याला पाणी नाही लावायचं, पाणी नाही मीठ. इफ जर तुम्ही पाणी आणि मीठ लावून ठेवला तर त्याची टेस्ट जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम फ्रीजमधनं काढाल तर त्याची टेस्ट तेवढी बेटर येणार नाही. त्याच्यामुळे पाणी आणि मीठ न लावताच तुम्हाला त्या डब्याला ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये. Your love is rated X. That means you're extra, extra, extraordinary. टाकलं आहोत आलं लसणाची पेस्ट आणि हा आपण मसाला टाकणार आहोत त्याच्यामध्ये. अँड देन आपल्याला ह्याला चांगला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे. प्रॉपर मॅरिनेट झालं पाहिजे. मीठ, हळद, गरम मसाला सगळं टाकणार आहे. गाईज मी फ्रेश वगैरे झाले, त्याची केसं सुकवली आहेत आणि यू कॅन सी काय आता जस्ट ती फ्रेश आंघोळ करून आली आणि तिने हेअर वॉश केला. सो कॅन यू सी दिस किती केसं अशी परफेक्ट अशी होत आहेत ती, हे बघा. आणि आता आपण आहे ना स्ट्रेटनिंगही ट्राय करणार आहोत. ही मशीन नवीनच आली आहे, आणली आहे. सो स्टे ट्यून्ड. आता मस्तपैकी दिसते तशी केसं आपण सुकवली आहेत. मी बोलत होती आता तिने स्वतः घेतली आहेत. चला नंतर भेटते स्ट्रेटनिंग करतात. आता आपण आहे ना ही मॅगीवाला हे करणार आहोत. स्ट्रेटनिंग करायची होती पण आपण स्ट्रेटनिंग काय करतोच ना अधूनमधून. तर आपण आहे ना मी या फर्स्ट टाईम मशीन आणि यूज करते. मी काहीच कधी यूज नाही करत. सो आपण बघणार आहोत. मी सगळ्यात पहिला ट्राय करणार. हिच्यावरतीच पहिला ट्राय करणार आहोत आपण. बघा गाईस, मॅगी कट करणार होतं मॅगीवाला पण नाही झालं. मी आहे ना जस्ट नॉर्मल स्ट्रेटनिंग केलं आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता. हे स्ट्रेटनिंग केलेलं आणि हे विदाऊट स्ट्रेटनिंग केलेलं. सो यू कॅन सी द डिफरन्स. आणि हे मी केलं आहे काम. हे हो हे मी केलं आहे. डोंट टेल मी की मी नाही केलं आहे दिशिता, प्लीज. आता मी तुम्हाला दाखवणार आहे फिश फ्रायची रेसिपी. त्याचसोबत जेवणाला काय काय बनवलं ते तुम्हाला सांगते, पण त्याची रेसिपी मी नाही अपलोड करणार आहे या व्हिडिओमध्ये. ते दाखवते तुम्हाला काय काय बनतं आहे ते. सो इकडे आहे हे बघा, ही नालिया मच्छी आहे. ही चिकनसारखी करतात आणि याच्यात सगळं ज्याचं मालवणी वाटप चिकनला करतात ना तसं करतात. हे ती झाली का मी तुम्हाला दाखव, शिजत ठेवले. आणि टुवर्ड्स इकडे आहे काळ्या वाटाण्याची आमटी आईसाठी, म्हणजे माझ्या आजीसाठी. ती नॉनव्हेज खात नाही आणि त्याच्यामुळे. आणि इकडे आहे फ्रॉन्स मसाला, हे बघा. हा इकडे आहे फ्रॉन्स मसाला. इकडे आहे राईस आणि भाकऱ्या. आणि ही बघा, ही आहे आपली फिश सुरमई. काय काय टाकलं आहे सांगशील तू? हे लाल मसाला, हळद, अद्रक, कोकमाचा आगूळ, धना पावडर हे सगळं टाकून आम्ही ते मिक्स करून ठेवलं आहे. मॅरिनेट करायला ठेवलेलं. सकाळी मला मी दाखवलं ते मसाला जो होता तो टाकताना. आणि त्याच्यानंतर मी आंघोळीला गेली त्याच्यानंतर, त्याच्यामुळे मी शूट नाही केलं ते. पण ह्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट म्हणजे हे सगळे मसाले ॲड झाले आहेत. आता फक्त आपल्याला ह्याला फ्राय करायचा. सो त्याला बघूया. हे बघा, इकडे हा रवा घेतला आहे. नुसता रवाच आहे की तांदळाचं पीठ? तांदळाचं पीठ, रवा,
थोडंसं मीठ आणि थोडासा लाल मसाला. सो आता आपण ह्याला फ्राय करणार आहोत. मला सुरमई मच्छी आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कोणती मच्छी बोललीस तू, नालिया मच्छी, याची रेसिपी हवी असेल आणि हा जर फ्रॉन्स मसाल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. वगैरे सगळ्यांचं झालं आहे, सगळे झोपून गेले आहेत आणि मी करते आहे एक काम. सो गाईज, जर तुम्हाला आमचा आजचा छोटूसाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आय नो की हा खरंच खूप शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी काही जास्त शेअर केलं नाही आहे. पण मार्गशीर्षनंतर हा फर्स्ट संडे आहे ज्याच्यामध्ये आम्ही नॉनव्हेज खात आहोत. मे बी हा व्हिडिओ खूप लेट येऊ शकतो कारण माझ्या ह्याच्या आधीचाही एक व्हिडिओ पेंडिंग आहे. सो नो आयडिया, लेट्स सी. पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, जर तुम्हाला त्या कोळंबी मसाल्याची आणि त्या फिशचं मला परत नाव विसरली, त्या फिशची परत रेसिपी हवी असेल तर डू कमेंट. रेसिपी मी प्रयत्न करेन स्वतः शेअर करायचा. बाकी बाय.